जय महाराष्ट्र. आज सकाळी 8 वाजता आई एकविरेच्या दर्शनाने आज प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. खर तर प्रचंड रोष गेल्या 10 वर्षामध्ये गावामध्ये न फिरकल्यामुळे गद्दार गटाचे जे काय आमचे आधीचे खासदार त्यांच्याबद्दल पाहायला मिळते. आणि उद्धव साहेबांनी आज मावळ तालुक्याला जो उमेदवार दिलाय महाविकास आघाडीचा, तो अतिशय स्वच्छ प्रतिमेचा आणि लोकांना हवा हवासा वाटणारा हा उमेदवार संजोग भाऊ वाघेरे यांच्या रूपानं मावळ तालुक्याला दिलेला आहे. खरं तर युवकांनी मोठ्या प्रमाणात ही निवडणूक हातामध्ये घेतली. त्याचं कारण हे तितकंच महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी त्या गद्दार गटाच्या माध्यमातून वेदांता फॉक्सकॉन सारखी कंपनी, जिथं लाखो युवकांना रोजगार मिळणार होता, अशी कंपनी गुजरातला पाठवण्याचं महापाप या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि या गद्दारांना गाडण्यासाठी खऱ्या अर्थानं युवक पुढे आलेला आहे. आणि युवकांनी सकाळपासून युवकांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि नागरिक स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत. गेल्या काही दिवसाचा विकास कुठं हरवलाय हे दाखवून देण्यासाठी आम्ही सर्वजण उमेदवाराच्या बरोबर खंबीरपणे उभे आहे. आणि येणाऱ्या काळात लवकरच मावळ तालुक्यातून पहिली मशाल पेटेल एवढं या निमित्तानं पाहायला मिळतंय. धन्यवाद. काही दिवसापासून आपण पाहिलं तर लोणावळा शहरातून बरेचसे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी शिंदे गटामध्ये नाही, ते फक्त पत्रकारांनी आणि मीडियाने एखादा कार्यकर्ता जातो त्याला कोणी तिथं विचारतही नाही. असा एक कार्यकर्ता गेल्यानंतर फार मोठं भगदाड पडलंय असं दाखवून देण्यात येते. पण एक जर गेला तर हजारोच्या संख्येनं महाविकास आघाडीमध्ये आणि खऱ्या शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या विचाराला आणि आदित्य साहेबांच्या विचाराला प्रभावित होऊन अनेक शेकडो कार्यकर्ते गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये पोहोचले. नाही, तुम्ही जर मावळ तालुक्यामध्ये फिरलात तर एक साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यांना त्याला राजकारणाचा गंधही नाही अशा व्यक्तीला जर विचारलं की बारण्यांनी काय विकास केला तर तो तुम्हाला निश्चितच तुम्हाला सांगेल. मी देखील या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना, सर्व मावळ तालुक्यातील लोकसभेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की एकदा एक स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला संधी द्या. येणाऱ्या काळात मावळचा विकास आपल्याला पाहायला मिळेल की जो 10 वर्षापासून हरवलेला आहे तो विकास आपल्याला संजोग भाऊ वाघेरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धन्यवाद.